एक महत्त्वाची घडामोड आहे। पुण्यात यशवंत नाट्यगृहात वंचितच्या कार्यकर्त्यांनी राडा केलाय। सावरकर लिखित संगीत संन्यास खडक या नाटकातील प्रयोगादरम्यान हा राडा झालाय। नाटकात गौतम बुद्धांचा अपमान केल्याचा वंचितचा आरोप आहे। पुण्यात यशवंत नाट्यगृहात वंचितच्या कार्यकर्त्यांनी राडा केलेला आहे। गौतम बुद्धांचा एका नाटकात अपमान करण्यात आलेला आहे असं म्हणत वंचितच्या कार्यकर्त्यांनी राडा केलेला आहे। यशवंत नाट्यगृहातली ही दृश्य। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, या ठिकाणी मोठा राडा झाल्याचं दिसतंय, काय अधिक अपडेट आहे? कोण कोण त्या ठिकाणी त्यावेळेला उपस्थित होते? श्रुती, आपण दृश्यांमध्ये पाहतोय की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येनं यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या बाहेर जमलेले होते। ज्यावेळेस संन्यास खडक हे नाटक सुरू झालं त्यावेळेस त्या नाटकामध्ये गौतम बुद्धांचा अपमान केल्याचा आरोप जो आहे तो वंचितच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो आणि भर सभागृहामध्ये जे आहे ते वंचितच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ करण्याचा प्रयत्न झाला। यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या आपण पाहतोय प्रवेशद्वारावरती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती केली जाते। आज संन्यास खडक या नाटकाचा प्रयोग जो आहे तो पुण्यातल्या कोथरूड मधल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आयोजित केलेला होता। मात्र कार्यक्रम सुरू असताना वंचितचे कार्यकर्ते जे आहेत जे सभागृहामध्ये बसलेले होते, गौतम बुद्धांचा अपमान झाला हा थेट आरोप जो आहे तो त्यांनी आयोजकांवरती लावलेला आहे। मात्र जोरदार घोषणाबाजी करत नाटक जे आहे ते बंद पाडण्याचा प्रयत्न जो आहे तो वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून झाला आणि मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला नाट्यगृहाच्या बाहेर जमलेला पाहायला मिळतात। आता या कार्यकर्त्यांना मध्यस्थी जी आहे ती नक्की कशी केली जाते किंवा पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाते पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र संन्यास खडक या नाटकामध्ये गौतम बुद्धांचा अपमान केल्याचा आरोप जो आहे तो वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय आणि मोठ्या संख्येने आपण पाहतो की कार्यकर्ते जे आहेत ते घोषणाबाजी देताना पाहायला मिळतात। श्रुती, नक्कीच हे दृश्य आपण त्या ठिकाणचीच पाहतो आहोत। नेमका त्या कशा प्रकारे वंचितच्या कार्यकर्त्यांना शांत केलं जात आहे, त्यांचा जो काही म्हणणं आहे त्याबद्दल काय प्रतिक्रिया दिली जाते आयोजकांकडून याकडे लक्ष असेलच। अपडेट्स घेत राहू तुर्तास।